प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांना, आपला परमेश्वर सर्वव्यापी देव आहे. कुठलं असं स्थान नाहीये की तिथं देव नाहीये. आता येताना आम्ही एक ठिकाणी थांबलो होतो येता येता, आणि तिथं कव्हरेजच नव्हतं. मोबाईलमध्ये एकदम कव्हरेज गेलं. पण देवाचं कव्हरेज सगळीकडे. हालेलुया. काही ठिकाणांपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. समुद्राच्या तळागाळापर्यंत योना जाऊन आला तसा, पण आपल्याला जाणं शक्य नाही प्रत्येक ठिकाणी. काही ठिकाणी आपण नाही पोहोचू शकत. माणूस असून आपण नाही पोहोचू शकत. सूर्य किती सुंदर आहे की नाही, आपल्याला किती प्रकाश देतो, पण त्या सूर्यावरती, चंद्रावर पाऊल ठेवलं माणसानी, सूर्यावर ठेवता येईल का? ठेवता येईल, पण रिटर्न यायची गॅरंटी नाही. काही ठिकाणी आपण नाही पोहोचू शकत, पण परमेश्वर सगळीकडे आहे. आणि त्या देवापासून लपणं ही अशक्य गोष्ट आहे. परमेश्वरापासून आपण कधीही लपू शकत नाही. यिर्मया 23वा अध्याय आणि 24वा वचन. यिर्मया चॅप्टर 23 वर्स 24. यिर्मया 23 आणि 24. परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. आकाश पृथ्वी सर्व काही व्यापून राहणारा तो परमेश्वर आहे. अंतराळात आहे, स्वर्गात आहे, पृथ्वीवर आहे. सगळीकडे जिथं तुम्ही जाल तिथं परमेश्वराची उपस्थिती आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे. मनुष्य एकाच ठिकाणी एका वेळेस उपस्थित राहू शकतो, परंतु येशूचं तसं नाही. एखादी बहीण म्हणल, काल रात्री 2 वाजता प्रभूने मला दर्शन दिलं स्वप्नामध्ये. दुसरी बहीण म्हणल, नाही 2 वाजता त्यांनी तर मला दर्शन दिलंय. देवाच्या प्रिय लोकांना, येशू असा देव एकाच वेळेस दोघांनाही दर्शन देऊ शकतो. एवढंच काय, हजारो लोकांना पण तो दर्शन देऊ शकतो. तो सर्वव्यापी आहे. परमेश्वर सगळीकडे आहे. कुठंच अशी जागा नाही की ती जागा देवापासून लपलेली आहे. मग स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 139 आणि 7 ते 12 वचनात काय म्हणतो पहा. स्तोत्रसंहिता 139 7 ते 12 वचन. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? देवाच्या आत्म्यापासून आम्हाला कुठंही निघून जाता येत नाही. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. हालेलुया. ज्यावेळेस आर्मस्ट्रॉंग, ऑल्ड्रिन ज्यावेळेस चंद्रावरती गेले, त्यांनी एक काम केलं प्रियांनो. त्यांनी चंद्रावर जाऊन प्रभू भोजन घेतलं. तुम्ही ऐकता का चर्च? हालेलुया. प्रभूची स्तुती असो. त्यांना माहिती आहे की हे सूर्य चंद्र तारे सगळे देव बापाने बनवलेले आहेत. तिथंही त्यांना देवाची तीच उपस्थिती जाणवली जी आपल्याला इथं जाणवत आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे. आणि बायबल सांगत आहे की तुझ्या समक्षतेपासून मी कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो. पहाटेचे पंख धारण करून विमानात जरी बसून समुद्राच्या पलीकडे जरी गेलात तरी बायबल सांगतं तिथं तुम्हाला परमेश्वर दिसेल. हालेलुया. तरी तेथेही तुझा हात मला चालविल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. योनाला वाटलं देवबाप पाठवतो निनवेला, आणि मग तो गेला बरोबर जिथं जहाजं होती. निनवेला जायचं सोडलं आणि कुठं निघाला? तार्सिसला निघाला. त्याला वाटलं मला आता देवापासून लपता येईल, मला आता देवापासून दूर जाता येईल, आता मला देवापासून थोडीशी सुटका मिळेल. इथं होतो कंटिन्यू, देव सांगतोय निनवेला जा, निनवेला जा, चला आता आपण तार्सिसला जाऊया. त्याला वाटलं आता देवापासून मी लपलो. परमेश्वर तुम्ही कुठेही जा, तुमच्या बरोबरच आहे. तो तुम्हाला सोडणार नाही. प्रत्येक क्षणी त्याची नजर आपल्याकडे आहे. आणि मग समुद्रातलं वादळ तुम्हाला माहिती आहे, आणि कसा तो माशाच्या पोटात गेला, कसा पुढं जाऊन मोठा संदेश झाला आपल्याला माहिती आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, समुद्राच्या पहिलं तरी जरी गेलो आपण तरी बायबल सांगतं तेथे परमेश्वर आहे. तरी तेथेही तुझा हात मला चालविल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो. घरातली लाईट बंद केली तरी देव तिथं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अंधारात आपल्याला दिसत नाही, देवाला अंधारात पण दिसतं, उजेडात पण दिसतं. जर माणसाला सगळं दिसलं असतं तर काय गंमत वाटली असती ना प्रत्येकाला.
पेत्राला त्याचे पाण्यातले मासे दिसत नव्हते कुठे आहेत, ते बरोबर येशूला दिसत होते. हालेलुया. जी गोष्ट आपल्याला नाही दिसत ती परमेश्वराला दिसते. आणि म्हणून बायबलचं वचन सांगतं, अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. कुठली परिस्थिती असो, देवाचे नेत्र आपल्याला पाहते. हालेलुया. परमेश्वर सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. आता खूप लोक प्रश्न विचारतात, देव कुठे आहे, देव कुठे आहे, देव कुठे आहे. आणि मग देवाचा शोध सगळे करत आहेत. पण देव पण माणसाचा शोध करतोय. हालेलुया. आम्हाला वाटतं आम्ही देवाचा शोध करतोय, वास्तविक देव आमचा शोध करतोय. परमेश्वर हरवलेलं मेंढरू शोधणारा देव आहे. 100 मेंढरापैकी एक मेंढरू हरवलं, त्या हरवलेल्या एका मेंढराला शोधण्यासाठी येशू ख्रिस्त जगात आला. माशी जे मेंढर आहेत, खूप मोठा कळप त्याच्या राज्यात आहे, पण हरवलेली मेंढर शोधणारा तो देव आहे. त्याच्या दृष्टीपासून कोणी लपू शकत नाही. तो शोध घेतो. आदम रोज देवाला भेटायला यायचा. ज्यावेळेस देव आला, चाहूल लागली, शिळोप्याचा वारा सुटला, देवाची उपस्थिती आली, आदामाला कळालं परमेश्वर येत आहे. आदम धावत परमेश्वराकडे जाऊन त्याची भेट घ्यायचा. पण एक दिवस आला, उत्पत्ती 3 अध्याय आणि 9व्या वचनात देवबाप म्हणतो आदामाला हाक मारून, आदामा तू कोठे आहेस. देव आदामाला शोधत आहे. याआधी आदामाला शोधण्याची गरज नव्हती, पण आता त्या आदामाला शोधण्याची गरज का पडली आहे? कारण की आदाम पूर्वी पवित्रतेत होता, आता तो पापात पडलेला आहे. परमेश्वर आदामाचा शोध घेत आहे. आदामा तू कोठे आहेस? आदाम पापात पडलेला आहे, झाडाच्या मागे लपत आहे. काईन ज्यावेळेस आपल्या भावाचा हाबेलाचा खून करतो, त्यावेळेस परमेश्वर त्या काईनाला प्रश्न विचारत आहे. उत्पत्ती 4 अध्याय 9व्या वचनामध्ये की हे काईना, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? एकीकडे विचारतो आदाम कुठे आहे, दुसरीकडे विचारत आहे तुझा भाऊ हाबेल कुठे आहे. ज्यावेळेस एक पापी स्त्रीला सगळे लोक एकत्र घेऊन तिला येशूकडे घेऊन आले आणि सांगितलं की बायबलमध्ये तर आम्हाला सांगितलं अशा स्त्रीला धोंडमार करावा. येशू तू काय म्हणतोस ते सांग. जर का येशू म्हटला हिला माफ करा, तर येशूला पण धोंडमार करावा, असं त्यांच्या मनामध्ये होतं. हा बायबलच्या विरुद्ध, वचनाच्या विरुद्ध आम्हाला शिकवतो, किंवा त्यांच्या नियमाच्या विरुद्ध येशू चाललाय असं बोलून ते काहीतरी शब्दात येशूला अडकवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. परंतु ज्या वेळेस येशू ख्रिस्त म्हटला की तुमच्यातील निष्पाप कोण आहे, त्याने पहिला धोंडा तिला मारावा. सगळे जे रथी महारथी मोठे मोठे लोक समाजातले होते, त्यांच्या हातामध्ये दगड होते. त्यातल्या सगळ्यांनी, प्रौढापासून ते लेकरापर्यंत जेही असतील, त्या सगळ्यांनी आपल्या हातातले दगड खाली टाकून दिले. बायबल सांगतं जेवढे आले होते त्या सगळ्यांनी आपल्या हातातले दगड खाली टाकले आणि त्यांनी खाली माना घालून ते सगळे निघून गेले. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त तिथं उभा आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिथं असताना येशू ख्रिस्ताने योहान 8वा अध्याय आणि 10व्या वचनात त्या स्त्रीला एक प्रश्न विचारलेला आहे. त्या ठिकाणी प्रभू म्हणत आहे, नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई तुला दोष देणारे कोठे आहेत? हालेलुया. बाई तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? आणि पुढे प्रभूने तिला देखील तिच्या पापांची माफी केली आणि तिला सांगितलं परत पाप करू नको. प्रभूने क्षमेचं सामर्थ्य दाखवलं. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू तिला विचारत आहे कुठे आहे ते लोक, कुठे आहेत जे तुला दोष देत होते? काही ना, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? आदामा तू कोठे आहेस? देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर सगळं जाणतो, आपल्याला माहिती आहे. ॲक्च्युली देवाला प्रश्न पडायलाच नको, कारण देवाला सगळं माहिती आहे. जी गोष्ट देवाला माहिती आहे ती परत विचारायची काय गरज आहे? परमेश्वराला माहिती आहे आदम कुठं आहे. झाडाच्या मागे आपल्या परमेश्वराला माहीत नाही का? काईनाने हाबेलाचा खून केला, परमेश्वराला माहीत नाही का? ते लोक आता येशूच्या डोळ्यासमोर हातातले दगड टाकून निघून गेले, प्रभूला माहीत नाहीये का? लूक 17व्या अध्यायामध्ये एक सुंदरशी घटना दिलेली आहे. 10 कुष्ठरोगी आहेत आणि ह्या 10 कुष्ठरोग्यांनी एकत्र एक त्यांचा ग्रुप बनवलेला आहे आणि गावाच्या बाहेर ते एकत्र राहत आहेत. का? जसा एक एक जण गावातून हाकलला गेला असेल, इकडून हाकलला, त्या गावातून हाकलला, आणि ते सगळे जण एकत्र येऊन राहायला लागले. कारण की कुष्ठरोगी गावात जाऊ शकत नाही असा नियम होता.
त्यांना बाहेर लांब ठेवलं जायचं, गावात त्यांना प्रवेश नव्हता. ते कुठंतरी राहून आपलं जीवन जगत असतील, काय त्यांना मिळेल ते खात असतील आणि फार कठीण असं जीवन त्यांना जगावं लागत होतं. अशा परिस्थितीमध्ये एकाला दुसरा भेटला असेल, अरे मी पण त्याच प्रॉब्लेममध्ये, चल आपण दोघं एकत्र राहू. 3, 4, 5 असे वाढता वाढता 10 लोक झाले. आणि त्या 10 लोकांना कुठून तरी कळालं की नासुरी येशू ख्रिस्त या वाटेने जाणार आहे. आणि त्या सर्व 10 लोकांनी आरोळी मारायला सुरुवात केली, ओरडून हाका मारू लागले, येशू दाविदाचे पुत्र आमच्यावरती दया करा. येशू ख्रिस्त तिथं थांबला आणि येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, स्वतःच जाऊन याजकास दाखवा. 10 लोकांनी ऐकलं, स्वतःच जाऊन याजकास दाखवा. येशू त्यांच्याशी बोलला, ते फिरले आणि ते याजकाकडे जायला निघाले. जसे ते वाटेने चालत होते, त्यांच्या सगळ्या जखमा बऱ्या व्हायला लागल्या. हालेलुया. येशूचा शब्द त्याने ऐकला, याजकास दाखवा. त्यांनी येशूचा शब्द पाळल्याबरोबर जसं पाऊल उचललं, त्यांच्या शरीरात आरोग्य यायला सुरुवात झाली. जेव्हा तुम्ही येशूचं ऐकता, तुमच्या जीवनात आशीर्वाद यायला सुरुवात होते. हालेलुया. परिस्थिती बदलायला सुरुवात होते. ते चालत गेले, एखाद्याचं नाक नीट झालंय, एखाद्याचा कान नीट झालाय, बंद हात होते, उघडले गेले, सगळे कुष्ठरोगी बरे व्हायला लागले. एक जण दुसऱ्याकडे बघून म्हणत असेल, अरे दादा, तू एवढा हँडसम आहेस मला माहित नव्हतं. हालेलुया. आजाराने तुला विद्रूप केलं होतं, येशूने तुला आज सुंदर बनवलं आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. म्हणा मी सुंदर आहे. नाही म्हणजे तुम्ही मला म्हणायचं तुम्ही सुंदर. ओके ओके म्हणा, सगळेजण म्हणा मी सुंदर आहे. आमेन. देवाने आपल्याला सुंदर बनवलंय. हालेलुया. येशूने आपल्याला सुंदर बनवलेलं आहे. येशूने त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध केलेलं आहे. ज्या वेळेस पवित्र आत्मा मिळतो, मग तुमचा कलर कोणताही असो, नाक सरळ आहे का लहान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. किती लोक आमेन म्हणतील. जैसे बनाया. कधीच देवाला नावं नाही ठेवायची की देवा मला असं का केलं, मला औरंगाबादमध्येच कशाला पाठवलं, मला असंच का केलं, तसंच का केलं. लोकांना असं वाटतं, इथं माझ्या शेजारी एवढे वाईट लोक, मला इथं कशाला पाठवलं देवा. चर्च लक्ष देऊन ऐका. हालेलुया. वाईट लोकांमध्ये देव तुम्हाला कधी पाठवतो माहिती आहे का? मोशेचा जन्म झाला त्यावेळेस फारो नावाचा सगळ्यात वाईट राजा होता. वाईट राजाच्या काळात देवाच्या दासाचा जन्म झाला. हेरोद एकदम वाईट राजा होता, त्याच्या काळामध्ये येशूचा जन्म झाला. मग तुमच्या आजूबाजूला वाईट लोक आहेत आणि देवाने तुम्हाला जन्म घालून तिथं पाठवलंय, म्हणजे देव तुमच्याद्वारे काहीतरी महान काम करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परिस्थितीला, स्वतःला कोणाला दोष देऊ नका. एक गॅरंटी पाहिजे, मेरा प्रभू मेरे साथ है. हालेलुया. जाता जाता 10च्या 10 बरे झाले. हालेलुया. चला बाबा लवकर, मी तर बरा झालोय आता ते म्हणत असतील. याजकाला दाखवायला सांगितलं, चला याजकाकडं जाऊ आपण. एक जण म्हटला, मी परत त्याच्याकडे चाललो ज्यांनी मला बरं केलं. हालेलुया. हे प्रकाशन प्रत्येकाला नाही मिळत. जर बायबलचा तुम्ही बारकाईने अभ्यास केला ना, समजून घेतलं, आज आमचा मुख्य याजक प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते याजक काय आतमध्ये गावात बसलेले, ते थोड्या लोकांचे याजक आहेत. येशू संपूर्ण सृष्टीचा महायाजक आहे. हा व्यक्ती परत त्याच्याकडे आला. 9 लोक म्हटले, नाही याजकाला दाखवीन, आज मला जरा फॅमिली बरोबर थोडा वेळ घालवायचा, माझ्या लेकरांना भेटलो नाही, माझ्या फॅमिलीला भेटलो नाही, माझ्या कुटुंबाला भेटलो नाही. अरे जगाने तुला धिक्कारले आणि परत तू त्यांच्याकडे चाललास. ज्याने तुला आरोग्य दिले त्याच्याकडे कधी येणार. हालेलुया. हा एक व्यक्ती प्रभूकडे आला. प्रभूकडे आल्यानंतर डायरेक्ट येऊन प्रभूच्या चरणाशी त्यांनी गुडघे टेकले, प्रभूला धन्यवाद देऊ लागला, प्रभूची स्तुती करू लागला. आणि लूक 17:17 मध्ये येशू त्याला एक प्रश्न विचारतोय. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना? झाले का नाही 10चे 10 बरे झाले? मग 9 जण कुठे आहेत? हा आजही प्रश्न आहे. 9 जण कुठे आहेत? येशू विचारत आहे. आदाम कुठे आहे? हाबेल कुठे आहे? बाई तुला दोष देणारे कुठे आहेत? बाकीचे 9 जण कुठे आहेत? परमेश्वर शोधत आहे. मग परमेश्वरला माहित नाही का बाकीचे कुठे आहेत? देवाला सगळं दिसतं. देव विचारतोय कुठे आहेत. काय अर्थ आहे याचा? कुठे आहेत?
देवाला सगळं दिसतंय. परंतु ज्या वेळेस आदामाने पाप केलं, तो आदाम आणि परमेश्वर यांच्यामध्ये पापाची आडभिंत उभी राहिली. परमेश्वर विचारतोय, तुला मी पवित्र केलं, आता तू कुठे आहेस? हा देवाचा प्रश्न आहे. त्या पवित्रतेस तू टिकून राहिलास का? परमेश्वर विचारत आहे. ज्यावेळेस काईनाने पाप केलंय, आपल्या भावाला मारलंय, परमेश्वर त्याला विचारतोय, हाबेल कुठे आहे? ज्यावेळेस पाप येतं प्रियांनो, त्यावेळेस ती आडभिंत माणसाला देवापासून दूर करणारी ठरते. प्रभू येशूला धन्यवाद द्या की येशूने ती पापाची आडभिंत तोडून टाकली आहे. आम्हाला डायरेक्ट पित्याबरोबर जोडलेलं आहे आणि आम्हाला आज आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. मग ज्यावेळेस देव विचारतोय तुम्ही कुठं आहात, मग जेव्हा तुम्ही देवामध्ये येता, मग देव तुमच्याबद्दल विचारणार नाही तू कुठे आहेस. हालेलुया. प्रभूला माहिती आहे की तुम्ही त्याच्या भवनात आहात. प्रभूला माहिती आहे तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये आहात का नाही? आनंदी आहेत तुम्ही? तो एक व्यक्ती परत येशूकडे आला, त्याचं जीवन आशीर्वादित झालं. देवाच्या प्रिय लोकांनो, आता ही गोष्ट पक्की आपल्याला कळाली आहे की पापाची आडभिंत असली तर परमेश्वर विचारतो तू कुठे आहेस. पण जो पापाच्या अधीन नाही, ज्याला येशूच्या रक्ताने धुतलेला आहे, जो प्रभूच्या मिठीमध्ये आहे, त्याला प्रभू नाही विचारणार तू कुठे आहेस. त्याला माहित आहे की तो त्याच्या बरोबर आहे. आमेन. मग कधी कधी जे लोक प्रभूच्या मिठीत आहेत, प्रभूच्या सहवासात आहेत, प्रार्थनेत आहेत, आत्म्याने भरलेले आहेत, त्यांना लोक विचारतात तुझा देव कुठे आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगातले लोक येऊन तुम्हाला विचारतील तुझा देव कुठे आहे. आणि कधी कधी विश्वासणाऱ्यांच्या जीवनात पण परिस्थिती येते. कधी कधी असं घडतं की आम्ही प्रार्थना करतो, खूप प्रार्थना करतो, आणि आपल्याच जीवनात काम होत नाही. असं होतं तुमच्या बरोबर? तुमच्या प्रार्थनेने एखाद्याला संतती मिळेल आणि तुम्हीच प्रार्थना करताय देवा मला दे, नाही मिळत. असं कधी कधी होतं. हालेलुया. मग लोक विचारतात तुझा देव कुठे आहे? जर तुझा देव जिवंत आहे तर तुझा देव का काम नाही करत? तुझा देव कुठे आहे? आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये स्तोत्र करता अडकलेला असताना स्तोत्र संहिता याचा 42वा अध्याय आणि 1 ते 3 वचनात बायबल काय सांगते पहा. स्तोत्र 42 1 ते 3. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. वाळवंट आहे आणि त्या वाळवंटामध्ये ती हरिणी जशी पाण्यासाठी तळपत आहे, ती लुलपत आहे, म्हणजे तिला पाणी पाहिजेच, नाही मिळालं ती मरून जाईल. तसं हे देवा माझा जीव लुलपत आहे. मला हरणीला पाणी नाही मिळालं तर ती मरेल आणि मला देव नाही मिळाला तर मी मरून जाईल. हालेलुया. मला प्रभू पाहिजे, मला बाकी काही नकोय, मला येशू पाहिजे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तानेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात. काय म्हणतात ते? तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात. म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. आणि त्याच परत 42व्या अध्यायाच्या 10व्या वचनात पुढे बायबल सांगतं, तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात. यामुळे माझ्या हाडांचा सुराडा होतो. आमेन. हालेलुया. देव सर्वव्यापी आहे. पण कधी कधी तो आमच्या जीवनात असा समय आणतो की माझं लेकरू ह्या परिस्थितीत काय करतंय. काही लोक लगेच तराजू घेऊनच फिरत असतात हातात. आज देवाचं खूप सामर्थ्य आहे, दुसऱ्या दिवशी नाही, आज एवढं नाही जाणवलं सामर्थ्य. ठरवणार तू कोण? हॅलो. लगेच ह्या पास्टर लय पॉवरफुल, तो पास्टर कमी पॉवरफुल. इथं खूप देवाचं सामर्थ्य, तिथं थोडं कमी सामर्थ्य. इथं थोडं असं सामर्थ्य, तिथं थोडं तसं सामर्थ्य. असं नाहीये देवाचं वचन. हालेलुया. आपल्या भावनेने जाऊ नका. कधी जाणवल, कधी जाणवणार नाही, पण मनात माहीत पाहिजे मला जाणवलं नाही तरी माझा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. जाणवो अगर न जाणवो, आमचा विश्वास पाहिजे की परमेश्वर आमच्या बरोबर आहे. काही परिस्थिती आहेत ना, तुम्ही खूप वर्षापासून झगडत असाल, देवा बदलत का नाही? माझा मुलगा का नाही बदलत आहे? माझा नवरा का नाही बदलत आहे? माझी पत्नी का नाही बदलत आहे? माझे लेकरं का नाही बदलत आहे? बदलतील, त्यांना बदलावंच लागेल. ऑप्शन नाहीये. फक्त तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे. हालेलुया.
तुम्हाला खात्री पाहिजे की माझा परमेश्वर माझ्या जीवनातली परिस्थिती बदलणार आहे. आपल्याला स्वतःला खात्री पाहिजे. लोक तुम्हाला विचारतील तुझा देव कोठे आहे. तुमचं मन तुम्हाला विचारेल खरंच देव आहे का. खरंच देव अस्तित्वात आहे का. कुठे आहे तो परमेश्वर. कुठे आहे तो देव. आम्हाला खात्री पाहिजे की परमेश्वर कुठे आहे. स्तोत्र 145 आणि 18. स्तोत्रसंहिता 145 आणि 18. पहिली गोष्ट समजून घ्या. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. आमीन. परमेश्वर कुठे आहे. जवळ आहे. काही लोक प्रार्थना करताना अशी प्रार्थना करतात की खूप ओरडून प्रार्थना करतात यासाठी का माझा आवाज वर पोहोचला पाहिजे स्वर्गात. आत्म्याने तुम्ही उत्स्फूर्त झाला, तुमचा आवाज वाढला, ती वेगळी गोष्ट आहे. मी पण ओरडून प्रार्थना करतो, तो विषय नाहीये. पण देव लांब आहे, त्याला ऐकायला जावं म्हणून ओरडायची गरज आहे हे मनातून काढा. प्रभू तुमच्या अगदी जवळ आहे. हालेलुया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू तुमच्या जवळ आहे. म्हणा, प्रभू माझ्या जवळ आहे. प्रभू माझ्या जवळ आहे. हालेलुया. तो लांब नाहीये. तुम्ही मनात जरी एखादी प्रार्थना केली तरी तो ऐकू शकतो, एवढ्या तो जवळ आहे. प्रभू दूर नाही, प्रभू आपल्या जवळ आहे. आमेन. दुसरी महत्वाची गोष्ट आपण पाहूया, स्तोत्रसंहिता 97 आणि त्यातलं 9 वचन. कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस, सर्व देवांहून तू परमथोर आहेस. याचा काय अर्थ आहे. याचा हा अर्थ आहे की परमेश्वर उच्च स्थानी आहे. तो आपल्या जवळ आहे आणि तो आपल्या वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही जीवनात कितीही मोठे झालो तरी परमेश्वर आमच्या वरच राहणार आहे. आमच्या जवळ परमेश्वर आहे, आमच्या वर परमेश्वर आहे. यशा 30 आणि 21 वचन. यशा 30 आणि 21. हाच मार्ग आहे, ह्याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो, तुम्हाला मार्ग हाच आहे सांगणारा आवाज तुम्हाला कुठून येईल. पाठीमागून येईल. याचा अर्थ पाठीमागे कोणीतरी उभा आहे, तो परमेश्वर तुमच्या पाठीशी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इफिस 6 मध्ये एका ख्रिस्ती व्यक्तीची शस्त्र सामग्री सांगितली. या शस्त्र सामग्रीमध्ये डोक्यामध्ये तारणाचं शिरस्त्राण आहे, एका हातात विश्वासाची ढाल आहे, दुसऱ्या हातात आत्म्याची तलवार आहे, सत्याचा कमरबंद आणि सुवार्तेच्या पायी लाभलेली सिद्धता याचे जोडे पायामध्ये. पूर्ण पोशाख लक्ष देऊन बघा. छातीला झाकलंय, डोक्याला झाकलंय, हातात शस्त्र आहे, ढाल आहे, पायामध्ये आहे. पाठीला काय आहे. पाठीला काहीच झाकण नाही. पाठ झाकण्यासाठी परमेश्वराने कुठलीही गोष्ट देवाच्या लोकांना दिलेली नाही. का. त्याचं एकच कारण आहे, तुमच्या पाठीशी तुमचे भाऊ बहिणीच असतील. आपल्या सैन्यात आपण चाललोय, एक बाजूने आपण चाललोय, आपल्या सैन्यात आपलेच लोक आहेत, ते कधी पाठीवर घात करणार. तुम्ही म्हणाल पास्टर इकडे थोडा अनुभव वेगळा आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, विश्वास योग्य बनून आम्ही देवाच्या राज्यात राहिलं पाहिजे. कधीच कोणाचा आम्ही घात करता कामा नये. म्हणून परमेश्वरांनी आमची पाठ उघडी ठेवलेली आहे. आणि जर कधी आम्ही जीवनात हार मानू आणि वैऱ्याकडे पाठ करून आपण पळून जाऊ, तर वैऱ्याला आमची पाठ दिसेल आणि वैरी त्याच्यावरती आघात करेल. आमची पाठ उघडी आहे, पण ती सांभाळण्यासाठी साक्षात परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तुला पाठीमागून आवाज येईल की हीच वाट आहे, हे सांगणारा देव तुझ्या पाठीशी आहे. हालेलुया. परमेश्वराची आम्हाला बॅकिंग आहे. पहिलं आपण पाहिलं, परमेश्वर आमच्या जवळ आहे. दुसरं वचन पाहिलं, परमेश्वर आमच्या वर आहे. तिसरं वचन पाहिलं की हा परमेश्वर आमच्या पाठीशी आहे. हालेलुया. अनुवाद 31 आणि 8 मध्ये काय लिहिले पहा. अनुवाद 31वा अध्याय 8वं वचन. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे, तो तुझ्या बरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नकोस व कचरू नकोस. आमेन. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे, तो तुझ्या बरोबर असेल. परमेश्वर आपल्या पुढे देखील आहे. हालेलुया.
पहिली गोष्ट, परमेश्वर जवळ आहे, परमेश्वर आपल्या वर आहे, परमेश्वर आपल्या पाठीशी आहे आणि परमेश्वरच आपल्या पुढे चालत आहे. हालेलुया. काय फायदा आहे देवाला पुढे ठेवल्यामुळे? काही लोक स्वतःला पुढे ठेवतात. संकट आल्यावर ते संकट कुणाला पहिलं भेटल? त्या व्यक्तीलाच भेटल. संकट त्याचा नाश करेल. पण ज्या लोकांनी येशूला पुढे ठेवलेलं आहे, आपण चाललोय ना, आपल्या पुढे येशू चाललाय, प्रॉब्लेम आला त्याला कोण पहिलं भेटणार? आणि येशूला प्रॉब्लेम भेटला तर प्रॉब्लेम संपला. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आमच्या जीवनात पहिलं स्थान आमच्या देवाला आम्ही दिलं पाहिजे. अग्रस्थान, पहिलं स्थान, काही असो, पहिलं स्थान येशूला दिलं पाहिजे. जिथं देवाचं गौरव आहे ते गौरव देवालाच दिलं पाहिजे. जे काम परमेश्वराने केलंय त्याचं गौरव परमेश्वराला दिलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी परमेश्वर तुमच्या पुढे चालत आहे. तुमच्या वैऱ्यांना तो चित करून टाकेल. माझ्या परमेश्वराबद्दल असं लिहिलंय की तो जेव्हा चालणार तर तो मोठे मोठे डोंगर भुईसपाट करणारा परमेश्वर आहे. जिथं रस्ता नाही तिथं रस्ता तयार करणार आहे. पहिली गोष्ट आपण शिकलो, परमेश्वर आमच्या जवळ आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्या वर आहे. मस्तक खाली असतं का वर असतं? शरीरात मस्तक वर आहे, सगळ्यात वर. येशू आमचं मस्तक आहे, तो सगळ्यात वर आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, परमेश्वर आमच्या पाठीशी आहे. चौथी गोष्ट आम्ही पाहिली, परमेश्वर आमच्या पुढे आहे. पाचवी आणि शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगत, ऐका. स्तोत्रसंहिता 125 आणि 2. यरूशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. यरूशलेम नगरी जी आहे त्याच्या आजूबाजूला उंच डोंगर आहेत आणि त्या डोंगरांचा काय फायदा आहे? वैरी येऊ शकत नाहीत. सगळ्या बाजूंनी त्या भूमीला डोंगरांनी घेरलेलं आहे. तसंच जसे ते डोंगर यरूशलेमेचं रक्षण करतात, तसं परमेश्वर विश्वासणाऱ्यांच्या भोवती आहे. तुम्हाला देवाने घेरलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सैतान ग्वाही देतोय की परमेश्वराने त्याचं कुंपण योवाच्या भोवती घातलेलं आहे. हालेलुया. आमच्या भोवती देवाने कुंपण घातलेलं आहे. हे कसलं कुंपण आहे? हे येशूच्या रक्ताचं कुंपण आहे. हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं कुंपण आहे. हे देवाच्या अभिषेकाचं कुंपण आहे. आमच्यावरती केलेल्या भविष्यवाण्यांचं कुंपण आहे. देवाच्या सामर्थ्याचं कुंपण आमच्या भोवती आहे. परमेश्वराचं कुंपण आमच्या भोवती आहे. सैतान आमच्याकडे येऊ शकत नाही. मरण जरी आलं जवळ आज तुम्हाला मारण्यासाठी, तरी मरण म्हणेल की याला मी हात नाही लावू शकत, कारण देवदूतांनी याला घेरलेला आहे. हालेलुया. संकट पण म्हणेल की ह्या व्यक्तीला मी स्पर्श नाही करू शकत, कारण देवाची उपस्थिती या व्यक्तीला घेरून आहे. हालेलुया. तुझा देव कोठे आहे? कुणी विचारलं तर त्यांना सांगायचं, माझा देव माझ्या जवळ आहे. दुसरी गोष्ट, माझा देव वर आहे, माझा देव पाठीशी आहे, माझा देव पुढे आहे, माझ्या देवाने मला घेरले आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुम्ही सांगा बरं. पहिली गोष्ट, माझा देव माझ्या. दुसरी गोष्ट, माझ्या वर आहे. तिसरी गोष्ट, पाठीशी आहे, माझ्या पुढे आहे आणि माझ्या देवाने मला घेरले आहे. हालेलुया. माझा देव सगळीकडे आहे. हालेलुया. यशया 66:1 मध्ये बायबल सांगतं, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ देणार? स्वर्गात विराजमान असणारा देव आहे आणि त्या देवाची उपस्थिती त्याने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आज देवाच्या प्रिय लोकांनो, आपलं जीवन प्रभूला समर्पित करूया. कधी आपल्या जीवनात हे जर प्रश्न आले, देव कुठं आहे, परमेश्वर मला उत्तर का देत नाही, त्याला म्हणायचं, तुला जेव्हा द्यायचं तेव्हा उत्तर दे, पण माझा विश्वास तुझ्यावरती आहे की प्रभू येशू तू माझ्या बरोबर निरंतर आहे. प्रभू येशू तुला धन्यवाद, तू माझ्या जवळ आहे. प्रभू येशू तू मंडळीचं मस्तक आहे, तू वर आहे, तुला धन्यवाद. तू माझ्या पाठीशी आहे, तू माझ्या पुढे आहे. येशू तू मला घेरलंस म्हणून तुला धन्यवाद. हालेलुया. जे विश्वास दाखवतील त्यांच्यासाठी अद्भुत आणि महान कामं करतील. आमेन. बोलो येशू मसीह की. आनंदी आहेत तुम्ही? या आपण उभे राहूया, एक प्रार्थना करूया. पवित्र पवित्र परमपवित्र थोर आमच्या स्वर्गीच्या देवा, येशूच्या नावात पिते आम्ही तुझ्या चरणाशी येतो. आजची ही सभा प्रभू तू आशीर्वादित केलीस. आमचं मन आम्हाला विचारत असेल, कुठे आहे परमेश्वर? मी दुःखात आहे, कुठे आहे माझा देव?
माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, कुठे आहे तो परमेश्वर? आज तुझ्या वचनातून प्रभू तू सिद्ध केलंस, तू आम्हाला दाखवून दिलंस की तू आपल्या लोकांना कधीही सोडत नाहीस. तू आमच्या बरोबर आहेस, तुझा स्थान आमच्या वर आहे, तू आमच्या पाठीशी आहेस, तू आमच्या पुढे आहेस, तू आम्हाला घेरलंयस. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या सानिध्यात सामर्थ्यात आम्हाला प्रबळ कर. पित्या तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना आज धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. प्रभू ज्या कानांपर्यंत आजचं वचन गेलेलं आहे त्यांना आत्म्यात आणि सामर्थ्यात बलवान कर देवा. त्यांच्या जीवनातले प्रत्येक अरिष्ट येशूच्या नावात निघून जाऊ दे. जीवनातली परिस्थिती बदलून टाक आणि प्रभू परमेश्वर तुझं अलौकिक आणि महान गौरव प्रकट होऊ दे. तुझ्यापासून कोणालाही बहकून जाऊ देऊ नको प्रभू परमेश्वरा. तुझ्या राज्यापासून कोणाला दूर जाऊ देऊ नको. तुझ्या प्रीतीत, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या अभिषेकात तू सांभाळ. जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या राज्यात आणण्यासाठी प्रभू आपल्या लोकांचा उपयोग कर. मंडळीची वाढ कर, उन्नती कर, तुझं गौरव होऊ दे. पित्या धन्यवाद. आमची प्रार्थना तुझ पुढे सादर झाली. येथून पुढचा सगळा वेळ समय आम्ही तुझ्या हाती देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.